नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा पोलीस शिपाई या पदासाठी जो पेपर झाला आहे तो अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। हा प्रश्न व्याकरणावर आधारित आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्याकरण तसेच जीके तसेच गणित या विषयातील सर्व प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर प्रश्न क्रमांक 2 आहे सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सर्वात लहान मूळ संख्या आहे 2। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, 50 मीटर कापड दररोज 5 मीटर कापण्यासाठी किती दिवस लागतील? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 9 मीटर। ज्यावेळेस आपण कापड कापत असू त्यावेळेस 9 दिवस कापले तर त्याचे 10 तुकडे होतात, म्हणजेच 5 गुणिले 10 बरोबर 50 होते। म्हणून 50 मीटर कापड कापण्यासाठी आपल्याला 9 दिवस लागतील दररोज 5 मीटर कापड कापल्यास। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, सिंह छावा तर घोडा काय? ज्याप्रमाणे सिंहाच्या पिलाला छावा म्हणतात तर घोड्याच्या पिलाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिंगरू। कालच्या पेपरमध्ये गाढवाच्या पिलाला काय म्हणतात असे विचारले होते, तर गाढवाच्या पिलाला देखील शिंगरू असे म्हणतात व घोड्याच्या पिलाला देखील शिंगरू असे म्हणतात। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्र या राज्याचे फुलपाखरू आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, मिहान प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये मिहान हा प्रकल्प आकारास येत आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्मणी प्रयोग। ज्यावेळेस कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो त्यावेळेस ते कर्मणी प्रयोगाचे वाक्य असते, कर्माला प्रत्यय लागलेला असतो त्यावेळेस ते कर्तरी प्रयोगाचे वाक्य असते व ज्यावेळेस कर्माला व कर्त्याला दोन्हीला प्रयोग लागलेला असतो त्यावेळेस ते भावे प्रयोगाचे वाक्य असते। या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा व नीरा नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नरसिंहपूर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा व नीरा या नद्यांचा संगम होतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे। फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे पुणे या ठिकाणी आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 प्रश्न क्रमांक 11 आहे एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नागालँड या राज्यामध्ये हॉर्नबिल हा उत्सव साजरा केला जातो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क्रियापद। वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच क्रियापद होय। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, सापेक्षवादांचा सिद्धांत कोणी मांडला? सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडलेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वनभोजन। वनभोजन हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये प्रश्न क्रमांक 16 आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज निर्माण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अणुऊर्जा प्रकल्प। तारापूर या ठिकाणी पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आलेला होता, त्यामुळे तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा पॉवर प्लॅन्ट आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे सभापती हे देशाचे उपराष्ट्रपती असतात। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते? तर उद्या हे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे।
यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, तुंबा हे उपग्रहण प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र केरळ या राज्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चित्तरंजन दास. मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास या दोघांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे, म्हणून पर्यायामध्ये फक्त चित्तरंजन दास हाच पर्याय होता. तर चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, समुद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर समीरण हा समुद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय किंवा कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज हे वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे 2021 मधील शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? पहा, खूप करंटचा प्रश्न विचारलेला आहे. केवळ 6 दिवसापूर्वी नोबेल पारितोषिक जाहीर झालेले आहेत व आजच्या पेपरमध्ये नोबेल पुरस्काराविषयी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मारिया रेसा. मारिया रेसा यांना 2021 या वर्षामधील शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांनी 2021 मध्ये जे नोबेल पुरस्कार जाहीर झालेले आहेत ते एक वेळेस पाहून जा, कारण त्यावर प्रश्न विचारला जात आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उन्मुख. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा. प्रश्न क्रमांक 26 आहे विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे, तर विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. हे देखील मुद्दे लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27, तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? तर गुप्त गोष्ट मनात न राहणे म्हणजेच तोंडात तीळ न भिजणे होय. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28, अल्लापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर अल्लापल्ली येथील वनवैभव हे सागवनासाठी प्रसिद्ध आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29, नाव सोनाबाई हाती कथलाचा वाळा या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नाव मोठे लक्षण कोठे असा नाव सोनाबाई हाती कथलाचा वाळा या म्हणीचा योग्य अर्थ होतो. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, उपरा या कादंबरीचे लेखक कोण? तर लक्ष्मण माने हे उपरा या कादंबरीचे लेखक आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणता 9 रसांचा प्रकार नाही? तर प्रसाद हा 9 रसांचा प्रकार नाही. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32, कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर कुचिपुडी हा आंध्र प्रदेश या राज्याचा नृत्य प्रकार आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33, विदुषी या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता? तर विदुषी या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द आहे विद्वान. यानंतरचा प्रश्न क्रमांक 34, क्रीडांगण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तत्पुरुषी समास. क्रीडांगण हा शब्द तत्पुरुषी समासाचे उदाहरण आहे. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 35, टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने एकही पदक जिंकले नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सायना नेहवाल. सायना नेहवाल या खेळाडूने एकही पदक जिंकले नाही. टोकियो ऑलिम्पिक हे 2020 मध्ये 2020चे होते, परंतु ते 21 मध्ये झाले. या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारतातील 7 खेळाडूंनी पदक जिंकले आहेत. त्यामध्ये नीरज चोप्रा यांनी स्वर्ण पदक जिंकले आहे. 2 रौप्य पदक आहेत मीराबाई चानू व रविकुमार दहिया, तसेच 4 कांस्य पदक आहेत. असे एकूण 7 पदक आपल्या भारतीय खेळाडूंनी मिळवलेले आहेत. यावर प्रश्न येत आहेत, त्यामुळे टोकियो पॅराऑलिम्पिक तसेच टोकियो ऑलिम्पिक यावरील प्रश्न अभ्यासून जा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग पोलीस शिपाई या पदाचा दिनांक 18/10/2021 या दिवशी झालेला पेपर अभ्यासला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. धन्यवाद.